नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. बघा, आज आपण कशाबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्या कंपन्यामध्ये आज बऱ्याच प्रमाणात आपल्याला गिरावट दिसते, ज्या कंपन्यामध्ये खूप आज घसरण होताना दिसते, आपल्याला जवळपास 3, 4, 5% पर्यंतही काही काही कंपन्या आज आपल्याला डाऊन जाताना दिसतात. का याचं कारण काय आहे, तर मार्केटमध्ये थोडासा क्रॅश वाढला. मार्केटमध्ये जसा का थोडासा क्रॅश वाढला की आपल्या कंपन्या जास्त प्रमाणात खाली पडतात. त्याचं कारण काय, तर आपल्याकडे जास्त प्रमाणात एक स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप कंपन्या जास्त आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड असल्यामुळे मार्केट जर थोडंसं 0.5% जरी डाऊन जर जाताना दिसलं, तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपला 1 ते 1.5% पर्यंत आपला पोर्टफोलिओ डाऊन जाताना दिसतो. का, तर आपल्या या कंपनीमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप जास्त प्रमाणात ॲड असल्यामुळं तर आपली जास्त आपल्या पोर्टफोलिओमध्ये जास्त गिरावट दिसते. आणि जेव्हा कुठं मार्केट थोडंसं जर तेजीमध्ये असेल, मार्केटमध्ये जर 0.5% जर तेजी असेल, तर आपल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला 1 ते 1.5% पर्यंत तेजी दिसून येते. कारण त्याचं काय आहे, तर स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप खूपच मार्केट डाऊन जातानाही आपल्या जास्त प्रमाणात समोर असतात आणि मार्केटमध्ये जर थोडी तेजी जरी असली तरी आपल्या आणखीन त्याच्याही समोर आपल्या मार्केट कॅपच्या समोर आपल्या छोट्या कंपन्या असतात मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये. म्हणजे गिरावटमध्ये पण पुढं असतात आणि तेजीमध्ये पण आपल्या मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या ह्या पुढं असतात आणि त्या नेहमी अशाच राहतात, नेहमीच समोर असतात. मार्केट क्रॅश होतानाही समोर असतात आणि तेजीमध्ये असतानाही समोर होतात. तर त्यासाठी आपल्याला हे छोट्या-छोट्या कंपन्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच बघायचं की या कंपन्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नेट प्रॉफिट वगैरेमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? मॅनेजमेंटमध्ये काही खराब झालेलं आहे का? मार्केट जर थोडंसं क्रॅश होत असेल, तर आपण या क्रॅशला थोडंसं न घाबरता आपण अशा सोबत आपल्याला लाँग टर्मसाठी चालायचं आहे. आणि जे लोकं आपल्या स्टॉकमध्ये ज्या कंपन्यामध्ये आपले इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि असे क्रॅश जर होत असतील आणि त्या थोड्याशा क्रॅशला जर आपण घाबरतो, तर आपण लाँग टर्मसाठी चालू शकत नाही अशा स्टॉकमध्ये. आज आपण बघू शकतो बऱ्याच स्टॉकमध्ये आपल्या बऱ्याच प्रमाणात आपल्याला आज घसरण दिसली. तर त्या कंपन्यावर काही अपडेट आहे का? त्या कंपन्यासोबत काही मॅनेजमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? त्या कंपन्याचं नेट प्रॉफिट वगैरे चेक केलं तर आपल्या नजर समोर येऊ शकते की हां, ह्या चांगल्या-चांगल्या कंपन्या परफॉर्मन्स करताना दिसतील. थोडंसं क्रॅश असल्यामुळं त्या कंपन्यामध्ये थोड्या प्रमाणात आज गिरावट आपल्याला दिसून येते. तर सर्वात प्रथम जर बघितलं तर केनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात आपण. या कंपनीमध्ये जर बघितलं तर आपल्याला आज एका दिवसामध्ये जर क्रॅशमध्ये बघितलं तर जवळपास आपल्याला 7% पर्यंत ही कंपनी आज आपल्याला डाऊन जाताना दिसते. आणि फक्त 5 दिवसामध्ये जर बघितलं तर 10% आणि एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला 3% पर्यंत दिसतं. आणि मॅक्सचा जर विचार करूयात कंपनीनं मार्केटला लिस्ट कधी झालेली कंपनी 25 नोव्हेंबर 2022 तेव्हापासून जर बघितलं तर एका वर्षामध्ये कंपनीनं 277% मिळवून दिलेले आहेत मित्रांनो. एवढ्या कमी दिवसामध्ये जर एवढ्या तेजीमध्ये जर ह्या स्टॉक चालत असतील, कुठेच जास्त प्रमाणात गिरावट नाही, तर आपण इथं 9-10%ला जर का आपण का घाबरतो? आपल्याकडे जर हा स्टॉक असेल तर आपण लाँग टर्मसाठी चालू शकतो. एवढ्या छोट्या गिरावटीला घाबरायचं नसतं आपल्याला. घाबरण्यासारखं काय याच्यामध्ये जर बघितलं तर आपण नेट प्रॉफिट जर बघितलं नजर टाकली सुरुवातीला 9 करोड 10 करोड 42 करोड 95 करोड आणि 143 करोड म्हणजे इथली तेजीमध्ये कंपनी प्रॉफिटेबल आहे. इथल्या कंपनीमध्ये प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं कंपनी करताना दिसते. आपल्याला छोट्या कंपनीमध्ये जर एवढं जर प्रॉफिट जर चांगल्या पद्धतीनं दिसत असेल तर आपण गिरावटीला छोट्या क्रॅशला आपण अजिबात त्या स्टॉकमधून घाबरायचं नसतं आणि अजिबात त्या स्टॉकमधून आपल्याला एक्झिट व्हायचं नाही. तर हे लाँग टर्मसाठी चालण्यासाठी स्टॉक आहे आणि आपण इथून चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना हे आपल्याला आणखीन बी स्टॉक दिसेल की खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि एका रेंजमध्ये सतत ही कंपनी आपल्याला ग्रो करताना दिसते. आणि कंपनीचं मॅनेजमेंट बघितलेलं आपण सगळ्या गोष्टी बाकीच्या ऑलरेडी या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलेल्या आहेत. नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर झोडियाक एनर्जी लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो. आज एका दिवसामध्ये कंपनीनं लोअर सर्किट लावलेला आहे. किती पर्सेंटचा, तर 2%चा. सुरुवातीला बघू शकतो आपण एक नॉर्मलमध्ये आला, पण लास्टला जर बघितलं तर 2%मध्ये आपल्याला कंपनीनं लोअर सर्किट आणि आत्तापर्यंत ही कंपनी लोअर सर्किट आणि याच्यामध्येच कंपनी चालताना दिसते. बघू शकतो एका महिन्यात जर बघितलं तर 48% आणि 6 महिन्यात कंपनीनं एक 200% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो. कितीतरी वेळेस या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलं आहे. मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली 17 सप्टेंबर 2021 म्हणजे 2 वर्षामध्ये कंपनीनं जवळपास 950% 967% म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं या कंपनीला रिटर्न आपल्याला मिळून दिला दिसतो. इथल्या तेजीमध्ये कंपनी चालत असताना मग मार्केट जर थोडंसं क्रॅश जर झालं तर हा साहजिकच आहे, थोडंसं तरी क्रॅश होऊ शकतो. कारण की एवढी तेजीमध्ये कंपनी चालत असताना स्टॉक एवढ्या भयानक तेजीनं जर चालत असेल तर थोड्याशा मार्केट क्रॅशमध्ये ही कंपनी खाली येणं शक्य आहे. कारण की कमी दिवसामध्ये या कंपन्या जास्त रिटर्न आपल्याला मिळून दिला दिसतो.
कंपनीच्या सेलवर जर नजर टाकली तर 9 करोड, 17 करोड, 38, 63, 68, 100, 143, 138 आणि 176 म्हणजे प्रत्येक वेळेस कंपनीचं नेट प्रॉफिट सेल वाढत असताना ही जर कंपनी आपल्याला परफॉर्मन्स चांगली करत असताना दिसत असेल तर मग थोड्याशा कंपनीच्या क्रॅशला आपण का घाबरतो? तर त्यासाठी या कंपनीमध्ये पण आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो. ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर ते ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहेत या कंपनीमध्ये, कारण की बऱ्याच दिवसापासून ह्या कंपनी हा स्टॉक बऱ्याच दिवसापासून प्रॉफिटमध्ये दिसतो आपल्याला आणि बऱ्याच दिवसापासून एक चांगल्या पद्धतीने या कंपनीने आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो. आता ज्याला कोणाला एंट्री घ्यायची तर हे लॉट आता सध्या ब्रेक होईपर्यंत हे अप्पर सर्किट आणि लोअर सर्किटमध्ये आपल्याला चालताना दिसतं आणि एंट्री घेऊ शकत नाही आपण इथं सध्या, कारण की एक ऑल टाईम वर हा स्टॉक जाऊन बसलेला आहे. थोडंसं या स्टॉकमध्ये क्रॅश वाटलं आणि जेव्हा एक नॉर्मल ट्रेडिंग या स्टॉकमध्ये जर होताना दिसली आपल्याला तर तेव्हा आपण या कंपनीमध्ये एंट्री घेऊ शकतो. एक एनर्जेल स्टॉक आहे, चांगल्या पद्धती ग्रीनमध्ये काम करते, एनर्जी ग्रीनमध्ये कंपनी काम करताना दिसते. एक लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे. जेव्हा या स्टॉकमध्ये आपल्याला थोडीशी व्हॉलॅटिलिटी दिसते, कमी होते आणि जेव्हा आपल्याला एक नॉर्मल ट्रेडिंग करताना दिसतो तर ते नक्कीच या स्टॉकमध्ये आपण एंट्री करण्याचा विचार करू शकतो. नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर डायक्झॉन टेक्नॉलॉजी शेअर इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल जर बघितलं तर आपण एका दिवसामध्ये जर बघितलं तर जवळपास आपल्याला 2.5 ते 2.25% पर्यंत या कंपनीमध्ये भयानक तेजी दिसते. 5 दिवसामध्ये जवळपास 4% पर्यंत निगेटिव्ह जाताना दिसतो. एका महिन्यात जर बघितलं तर 8%. 6 महिन्यामध्ये जर कंपनीचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला 35% पर्यंत दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूया तर 1100%. पण मार्केटला कंपनी झालेली 22 सप्टेंबर 2017, 18, 19, 20, 21, 22, 23 कंपनीला 6 वर्ष कंप्लीट झाले. 6 वर्षामध्ये कंपनीने जवळपास 1100 ते 1200%च्या आसपास आपल्याला रिटर्न मिळून दिले दिसतात. खूप भयानक तेजीमध्ये कंपनी काम करते. डिफेन्समध्ये काम करताना दिसते कंपनी. बऱ्याच दिवस हा स्टॉक एक डाऊन जाताना दिसत होता आपल्याला. जवळपास हा कंपनी एक वेळ अशी होती की ही कंपनी जवळपास आपल्याला 40% पर्यंत डाऊन जाताना दिसत होती. परत एक वेळेस अशी होती की परत ही कंपनी डाऊन जाताना दिसली आपल्याला 40 ते 45% आणि आता एक ऑल टाईम हायवर आहे. तर आपल्याकडे जर हा स्टॉक नसेल आणि आपल्याकडे जर एंट्री घ्यायची इच्छा असेल तर आपण थोडासा स्टॉकमध्ये एंट्री घेऊन आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो. थोड्याशा या गिरावटीला घाबरण्यासारखं काय नाही. एका महिन्यात गिरावट जरी म्हणलं तरी एका महिन्यात आणखीन 10% कुठं चांगल्या पद्धतीनं आपल्याला 10% पण खूप चांगल्या पद्धतीनं या स्टॉकमध्ये आपल्याला रिटर्न मिळून दिसतो. एक छोटीशी गिरावट आहे. या छोट्याशा गिरावटीला आपल्याला घाबरायचं काम नाही की या कंपनीचा पण आपल्याला विचार जर केला तर नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर चांगल्या पद्धतीनं ही कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते. बऱ्याच वेळेस आपण या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलेलंच आहे आणि ऑलरेडी आपण बघितलेलं या कंपनीचा नेट प्रॉफिटवर पण नजर टाकलेली आहे. तरी पण आपण एक वेळेस बघू शकतो. सुरुवातीला कंपनीचा नेट प्रॉफिटचा जर नजर टाकली तर सुरुवातीला मायनसमध्ये कंपनी काम करताना दिसत होती आपल्याला. नंतर प्लसमध्ये आली 3 करोड, 14 करोड, 13 करोड, 43 करोड, 48 करोड, 61 करोड, 63 करोड, 120 करोड आणि 160 करोड म्हणजे खूप कंपनी प्रॉफिटेबल दिसते आपल्याला. त्यानंतर 190, 255 आणि 358 म्हणजे किती खूप ही कंपनी प्रॉफिट करताना आपल्याला दिसून येते. लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी हाही उत्तम आपल्यासाठी स्टॉक असू शकतो. तर एक कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगल्या पद्धतीने रिटर्न दिलेला दिसतो. एक 5 ते 6 वर्षामध्ये 1100 ते 1200% म्हणजे खूप जास्त प्रमाणात होतात मित्रांनो. तर ही एक लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी कंपनी आहे आणि एक डिफेन्समध्ये कंपनी काम करताना दिसते आणि भविष्यात या कंपनीला आणखीन चांगल्या पद्धतीचे स्कोप असू शकते. तर एक छोटीशी लेवल आहे आपल्यासाठी, ही 10-15%ची गिरावट आहे आपल्यासाठी आणि जर एंट्री घेण्यासाठी जर विचार करत असाल तर करू शकतो. थोड्याशा गिरावटीला घाबरायचं काम नाही या स्टॉकमध्ये. नेक्स्ट स्टॉकचा जर विचार करू तर विनस पाईप अँड ट्यूब्स या कंपनीबद्दल बघूयात. एका दिवसामध्ये जर बघितलं तर 2.25% पर्यंत गिरावट आहे आणि 5 दिवसामध्ये 13% पर्यंत खाली पडला आणि तरी जर विचार केला तर एका महिन्यामध्ये जर बघितलं तर 10% पर्यंत या कंपनीने सुद्धा रिटर्न आपल्याला मिळून दिलेले दिसतात. मला सांगा, एवढ्या चांगल्या कंपन्या, प्रॉफिटेबल कंपन्या थोड्या जर गिरावटला आपण घाबरलो तर आपण अशा स्टॉकमधून एक्झिट जर झालो आज तर परत आपल्याला ही लेवल मिळणं शक्य नाही. बघू शकतो किती एक 27 मे 2022 एका वर्षामध्ये कंपनीनं 383% पर्यंत रिटर्न मिळून दिलेला दिसतो. बरोबर आहे. खूप चांगल्या पद्धतीचा हा स्टॉक आपल्याला दिसताना या कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते. याही कंपनीचा आपण एक वेळेस नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येऊ शकते की कंपनी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसते. एक पाईप आणि ट्यूब्समध्ये काम करते कंपनी. चांगल्या पद्धतीनं कंपनी सेल पण चांगल्या पद्धतीनं करते आणि नेट प्रॉफिट पण या कंपनीचं चांगल्या पद्धतीनं दिसते आपल्याला. बघू शकतो आपण नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली सुरुवातीला 4 करोड, त्यानंतर 24 करोड, 32 करोड, त्यानंतर 44 करोड आणि 74 करोड. खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. एकदम नेट प्रॉफिटमध्ये या चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे. लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे आणि एक आपल्याला कमी दिवसामध्ये या कंपन्या जास्त रिटर्न मिळून दिलेले दिसतात. तर थोडीफार या स्टॉकमध्ये आपल्याला गिरावट होऊ शकते आणि थोडीफार आपल्याला ही गिरावट आपल्याला
लक्षात येणं गरजेचं आहे. आपण होल्ड करणं गरजेचं आहे आणि ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तर लाँग टर्मसाठी चालू शकतो या स्टॉकसोबत. ज्यांच्याकडे कुणाकडे नसेल तर या स्टॉकमध्ये आपण एंट्री घेऊ शकतो. नेक्स्ट स्टॉकचा जर विचार केला तर एंजल वन लिमिटेड या कंपनीमध्ये बघितलं तर जवळपास आपल्याला 5.5% पर्यंत आपल्याला मोठी गिरावट दिसते. 5 दिवसात जर गिरावट म्हणली तर आपल्याला जवळपास 11 ते 12% पर्यंत हा स्टॉक खाली पडताना दिसतो. एका महिन्यामध्ये 22%, 6 महिन्यामध्ये 44% आपल्याला तेजीमध्ये दिसतो. मॅक्सचा जर विचार करू तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली 12 नोव्हेंबर 2021. 21 पूर्ण गेला आणि 22-23 कंपनीला 3 वर्ष झाले. 3 वर्षामध्ये कंपनीला एक 100% पर्यंत रिटर्न मिळून दिलेला दिसतो. पण एक जर याच्यामध्ये जर बॉटमपासून जर बघितलं तर या कंपन्यांना 23 ते 24 म्हणजे एकाच वर्षामध्ये कंपन्यांना जवळपास 200 ते 250% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो. कधी तर मार्केट तेजीमध्ये होतं तेव्हा, बरोबर आहे. जेव्हा मार्केट बुलिश असतं तेव्हा ही कंपन्या ह्या कशाच्या रिलेटेड तर मार्केटच्या रिलेटेड या कंपन्या आहेत. तर मग जेव्हा मार्केट चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करते तेव्हाच ह्या कंपन्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसतात. आणि हाही स्टॉक आपल्याला आता थोडासा डिस्काउंटलाही सुद्धा मिळतो. तर आपल्याला एंट्री घ्यायची असेल तर आपण इथेही एंट्री घेऊ शकतो. बऱ्याच दिवसापासून या स्टॉकसोबत आपण डिस्कस करत आहोत. जवळपास 30-32% पर्यंत ही कंपनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं डिस्काउंटला आजही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते. तर या कंपनीबद्दल पण आपण बरेच वेळेस डिस्कस केलेले आणि लाँग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम हाही स्टॉक आपल्यासाठी असू शकतो. तर या कंपनीचा आपण नेट प्रॉफिटवर आणि या सेलवर जर नजर टाकली तर बघू शकतो. सेलमध्ये जर बघितलं तर सेलमध्ये पण आपल्याला चांगल्या पद्धतीने ग्रोथ दिसते. जवळपास सेलमध्ये जर बघितलं तर 450 करोड, त्यानंतर 451 करोड, 440, 700, 700, 700, 1200, 2200 आणि एक 3000. नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर कंपनी नेट प्रॉफिट पण चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते. 47 करोड, 32, 31, 108, त्याच्यानंतर 80 आणि त्याच्यानंतर 82, 297, 625 आणि त्यानंतर 890 आणि 1000. म्हणजे कंपनी परफॉर्मन्स चांगला करताना दिसते आपल्याला. आणि जेवढे मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये लोक उतरतील तेवढे या कंपन्यांना चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. आणि ही आपल्याला गिरावट थोडीशी नॉर्मल गिरावट आहे तर इथे एंट्री घेऊ शकतो. आणि शेअर मार्केटच्या रिलेटेड कंपन्याबद्दल आपली थोडीशी कॅपिटल असणं गरजेचं आहे. कारण की आपण इन्व्हेस्टमेंटच करायलो की शेअर मार्केटमध्ये, आणि त्याच्या रिलेटेड जर आपण जर त्या कंपन्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट नसेल करत तर ती एक वेगळी गोष्ट आहे आपल्यासाठी. तर थोडीशी आपण याही कंपनीमध्ये आपली कॅपिटल असणं गरजेचं आहे. आणि या छोट्याशा गिरावटीला आपल्याला अजिबात घाबरायचं नाही. बघा, नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर सरस्वती कमर्शियल इंडिया लिमिटेड. कधी आपण कितीतरी वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस केलेले बघू शकतो. या कंपनीमध्ये 5% पर्यंत गिरावट आहे. का गिरावट आहे तर या कंपनीनं कमी दिवसामध्ये जास्त पर्सेंट रिटर्न मिळून दिला. 5 दिवसामध्ये जर रिटर्न जर बघितला 17% प्लसमध्ये. फक्त कंपनीनं जर विचार केला तर एकाच वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला एका वर्षामध्ये 100% पर्यंत रिटर्न मिळून दिला दिसतो. 6 महिन्यात जर बघितलं तर कंपनी आपल्याला 6 महिन्यामध्ये 170% पर्यंत प्लसमध्ये दिसते. कंपनी मार्केटला लिस्ट कधी झाली 2017मध्ये. 6 वर्षामध्ये कंपनीनं 90,000% मिळून दिले दिसते. कुठलाही स्टॉक जर इथला तेजीमध्ये चालत असेल आणि इथल्या कमी दिवसामध्ये जर एवढे पर्सेंट जर मिळून देत असेल तर मग साहजिकच आहे ना, अशा स्टॉकमध्ये जर आपल्याला 4-5 थोडीशी गिरावट या स्टॉकमध्ये होऊ शकते. कारण हे लक्षात येणं गरजेचं आहे. आपल्याला किती वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस केलेले. आपल्याला जर इथं आपण 10,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली असते आज 6 वर्षापूर्वी तर आपल्याला याच 10,000चे आपल्याच 90 लाख रुपये झाले असते. कंपनीनं या करून आपल्याला दिले असते. काय व्हॅल्यू आहे 10,000ची ही आपल्याला अशा कंपनीमधून पाहायला मिळते. आपल्याला अशा कंपनीमधून शिकायला मिळते की एक 10,000 रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं जवळपास आपल्याला 90 लाख रुपयापर्यंत आपली अमाऊंट नेलेली दिसते. आणि तीच जर आपण आणखीन जर 20,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर तेच आपले आणखीन तरी किती प्रमाणात आपल्याला वाढताना दिसत होते. तर हे आपल्याला स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप कंपनीचा पॉवर आपल्याला एक 5-10 वर्षात पण चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळू शकतो. तर आपण वारंवार का म्हणतो की आपल्याला जास्त कंपन्या निवडायच्यात. तर अशी जर कंपनी जर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसली ना तर एक 5-6 वर्षामध्ये पण 10,000चे आपल्याला 1 करोड पण आपले होऊ शकतात. तर ते आपल्यासाठी आपल्याला अशा छोट्या छोट्या कंपन्या आणि जास्त प्रमाणात आपल्या पोर्टफोलिओमध्ये कंपन्या आपल्याला ॲड करून ठेवायच्या आहेत आणि लाँग टर्मसाठी सोडून द्यायच्या आहेत. जेणेकरता एक 5 ते 10 वर्षामध्ये एक तरी कंपनी चांगली चालली तर आपल्याला करोडपती नक्की बनवल्याशिवाय राहणार नाही. कंपनीचे जर आपल्याला सेलवर आणि प्रॉफिटवर जर नजर टाकली तर आपण बघू शकतो इथे सेल कंपनीचा बघताना दिसते. थोडीशी व्हॉलॅटिलिटी या शेअरमध्ये आहे. जवळपास आपल्याला बघू शकतो 1 करोड, 1 करोड, 22 करोड, 99 करोड, 19 करोड, 11 करोड, 16 करोड, 9 करोड, 1 करोडवर कंपनी आलेली दिसते. खूपच खाली येताना दिसते कारण कोविडचा पिरियड होता. मार्च 2020 कोविडचा पिरियड होता त्यामुळे खूप खाली प्रमाणात कंपनीचा
सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये खाली येताना दिसत होती. 28 करोड, त्यानंतर 87 करोड, 24 करोड आणि 81 करोड. आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर बघू शकतो आपण एक वेळेस कंपनी मायनससुद्धा जाताना दिसली होती. बघू शकतो 7 करोड, 14 करोड, 5 करोड, 16 करोड, 7 करोड, 10 करोड आणि 21 करोड आणि 65, 12 आणि 64. मित्रांनो, जेव्हा कुठं कंपनी आपल्याला परफॉर्मन्स चांगला करताना दिसत नाही, जेव्हा कंपनी आपल्याला मायनसमध्ये जाताना दिसते, इथं कंपनी 2020मध्ये कंपनी कोविडच्या पिरियडला मायनसमध्ये जाताना दिसत होती. तर मायनसमध्ये जर कंपनी जाताना दिसली आपल्याला, तर आपण त्या कंपनीमध्ये आपण एक्झिट जर झालो, फॉर एक्झाम्पल आपल्या नजरसमोर घेऊ शकतो आपण इथं लाँग टर्मचा विचार करू. आपण कोविडचा विचार केला तर इथं 2020 बघू शकतो आपण. इथं जर ज्या लोकांनी जर कोविडचा विचार करून ही कंपनीचं जर नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये जर चेक केल्याच्यानंतर आपल्याला जर कळालं की या कंपनीमध्ये मायनस कंपनी जाताना दिसते नेट प्रॉफिटमध्ये आणि सेलमध्ये, पण ज्या लोकांनी इथून जर एक्झिट जर झालेत, तर त्या लोकांना किती बेनिफिट त्या लोकांना आज किती पश्चाताप होत असेल की आपण एक्झिट झाल्याच्या नंतर कंपनीनं किती चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसत ती कंपनी. आणि जर इथं ज्या लोकांनी वेट केलं या कोविडमध्ये, या लोकांनी या कंपनीची साथ सोडली नाही आणि ते ॲव्हरेज न करता या कंपनीमध्ये आपली कॅश तशीच पडून राहू दिली का, तर थोडी जर आपली कॅश असेल तर आपण ती तशीच आपण इन्व्हेस्ट ठेवू शकतो आपली कॅपिटल. आणि तीच जर कॅपिटल आज किती प्रमाणात ही या कंपनीनं आपली वाढून दिलेली दिसते. तेव्हापासून जरी बघितलं, कोविडच्या पिरियडपासून जरी बघितलं, तर कंपन्या जवळपास आपल्याला 7 ते 7.5% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो कंपन्या. आणि मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली, तर ते लोक आज करोडपती, या कंपनीनं एका कंपनीनं करोडपती करून टाकलेली. तीही छोटी कॅपिटल ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांसाठी. ज्या लोकांनी जर जास्त कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यांना तर विशेष सोडून द्या. पण आपल्याला कळालं पाहिजेत आणि आपल्याला कळणं गरजेचं आहे. आजही कंपनी छोटी आहे, आजही कंपनी खूप मोठी झालेली नाही. एक 750 करोड या कंपनीचं आजही मार्केट कॅप आहे. खूप छोटी कंपनी आजही इन्व्हेस्टमेंट करू शकतो. फक्त एवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण की एक ऑल टाईम हायवर स्टॉक आला आता जाऊन बसलेला आहे. तर इथं आपल्याला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला थोडीशी धोक्याची ठरू शकते. फक्त जर घ्यायची असेल तर थोड्याफार प्रमाणात फक्त एक क्वांटिटी घ्या, कारण की शेअरची क्वांटिटी जर बघितलं तर 7,600 रुपयाला आपल्याला एक शेअर पडतो. एंट्री जर घ्यायची असेल तर एका शेअरनं एंट्री घेऊ शकतो आपण. नाही तर या स्टॉकमधून थोडंसं क्रॅश होणं गरजेचं वाटतं मला. त्याच्यानंतर आपण या स्टॉकबद्दल डिस्कस करूयात. पण एक आपल्याला सीख आणि एज्युकेशन पर्पजसाठी हा व्हिडिओ आणि हा कंपनी आपल्यासमोर जर मांडली, तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की खरंच एक 6-7 वर्षामध्ये कशा पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळू शकतो. एक 10,000 रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं 90 लाख रुपयेपर्यंत आपली अमाऊंट नेऊन ठेवलेली. हे आपल्याला छोट्या कंपनीची खासियत आपल्याला नजरेसमोर येऊ शकते. तर मित्रांनो, छोट्या छोट्या क्रॅशला आपल्याला अजिबात घाबरायचं नाही. आज कुठल्याही कंपनीमध्ये जर थोडीशी जर गिरावट होत असेल तर ती चांगली कंपनी आहे. त्या कंपनीचं मॅनेजमेंट जर बघितलं, त्या कंपनी नेट प्रॉफिट सेलमध्ये जर ग्रोथ होत असेल, तर त्या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी समजायची आपण आणि त्या कंपनीमध्ये आपली कॅपिटल आपल्याला आणखीन थोडीशी वाढवायची आणि त्या कंपनीसोबत आपल्याला लॉंग टर्मसाठी चालण्याचा आपण नेहमी उद्देश असला पाहिजेत. आणि आपली नजर समोर आपल्याला 5-10 वर्षाची आपली नजर असणं गरजेचे आहे. तेव्हाच आपण चांगल्या पद्धतीनं मल्टीबॅगर रिटर्न अशा स्टॉकमधून आपल्याला अशी कॅश आपण नंतर आपण मिळू शकतो. मल्टीबॅगर रिटर्न आपण नंतर मिळू शकतो. तर त्यासाठी आपली नजर फक्त थोडीशी दूर असावी आणि जास्त स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड असणं गरजेचं आहे. जेणेकरता एक जरी स्टॉक अशा पद्धतीनं परफॉर्मन्स जर केला, तर आपल्याला करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही, एक कमी दिवसामध्येही सुद्धा. तर त्यासाठी आपल्याला नजर थोडीशी 5, 10, 20 वर्षाची अशी नजर आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर नवीन कोणी आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.